आहे तो आपल्याला जपायचा आहे आणि हे सगळं करत असताना प्रत्येक मराठा बांधवांनी ह्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला सहभाग नोंदवता येईल त्या पद्धतीनं या आंदोलनात तुम्ही सहभागी व्हा। ज्याला बोलता येत नाही त्यांनी बोलू नका, ज्याला वेळ देता येते त्यांनी वेळ द्या, ज्याला बोलता येते त्यांनी बोला। चुकीचं बोलून समाजामध्ये विष पांगवायचं काम कोणी करू नका, कारण का तर आपल्याला जवळपास आपण हा लढा मनोज जरांगे स्वतः हा लढा 25 ते 30 वर्ष झालं मराठा समाजासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलंय। हे सगळं करत असताना त्यांनी त्यांची मुलं बाळं घरदार आपली जमीन सुद्धा 2 ते 2.5 एकर जमीन त्यांनी विकली। शिवबा संघटना स्थापन केली। 25 ते 30 वर्ष या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षणाचा हा लढा चालू ठेवलाय। आपल्याला आजपर्यंत माहित नव्हतं अंतरवली सराटीमध्ये ज्यावेळेस त्यांनी उपोषणाची हाक दिली, पोलिसांनी विनाकारण नाहक त्यांच्यावर लाठीचार्ज हल्ला केला। यानंतर हे आरक्षणाचं पेल संपूर्ण महाराष्ट्रात फिरलं। त्यानंतर मनोज जरांगेच्या माध्यमातून हा मराठा समाज 350 वर्षानंतर पुन्हा एकदा आरक्षणाच्या नावाखाली एकत्र आलाय। ही वज्रमूठ आपल्याला एकत्र ठेवायचे, कारण आपल्याला आरक्षणासाठी फक्त आणि फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे आणि ही राजकीय इच्छाशक्ती आपल्या शंड आमदारांच्यात नाही। कारण का तर 288 आमदारांपैकी जवळपास 159 आमदार आपले आहेत, ज्यांनी केवळ आपल्याकडे मराठा समाजाकडे राजकीय वोट बँक मतदानाची वोट बँक म्हणून आपल्याकडे पाहिलं, आपला वापर करून घेतला, सत्तेतून पैसा कमवला आणि या पैशाच्या माध्यमातून ते राजकारण करतायत। त्यांना मराठा समाजाचं काही घेणं देणं नाही। म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, मराठा समाजाची ही एक वज्रमूठ आपल्याला कायम ठेवायची आहे। मनोजदादा जरांगे पाटील हा माणूस आपल्याला वाचवायचा आहे, त्यासाठी हे शांततेचं चाललेलं आपलं उपोषण ही आपली ताकद, आपलं हे न पेलवणारं सरकारला हे वादळ आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या साथीनं आणि साक्षीनं हे जिवंत ठेवायचंय। त्यासाठी माझं वैयक्तिक एक आत्ममत आहे, आपल्याला या आरक्षणासाठी लढा देत असताना हा देव माणूस हा आपला हा नवीन उदयास आलेला हा छत्रपती आपल्याला जर वाचवायचा असेल तर वेळ प्रसंगी आपल्याला आपल्या आरक्षणाला वेगळी बगल सुद्धा द्यावी लागेल, लढा हा वेगळ्या मार्गाने न्यावा लागेल। कारण का तर मनोज जरांगेंच्या पोटामध्ये आज अन्नाचा एक कणही नाहीये। मागच्या 17 दिवसाच्या आरक्षण उपोषणामध्ये त्यांच्या शरीरातले पाणी कमी झाले, शरीरातले रक्त कमी झाले, प्लेटलेट कमी झाल्यात, त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही किडन्या सुद्धा या पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत। त्याच्यामुळे हा माणूस आपल्याला, जो माणूस आपल्या घरादारावरती तुळशी पत्र ठेवू शकतो, जो माणूस समाजासाठी 2.5 ते 3 एकर क्षेत्र विकू शकतो, असा माणूस निस्वार्थ भावनेने कोणालाही मॅनेज होणार नाही। जो आपल्या मीडिया समोर जे काय असेल ते मीडिया समोर स्पष्ट बोलणारा माणूस हा मराठा समाजाला 350 वर्षानंतर मिळालेला आहे। त्याच्यामुळे हा माणूस आपल्याला जपायचा, आपल्या पूर्ण ताकदीने मनोजदांच्या पाठीमागे आपल्याला सगळ्याला उभं राहायचंय। शिंदे सरकारने 3 ते 4 समित्या मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी स्थापन केल्या। त्यातली शिंदे समिती आता कुणबी दाखले शोधण्याचं काम करते, त्यांना 11-12 हजार दाखले सापडले। आपल्या तालुक्यात सुद्धा आता नवीन कुडीतमध्ये कुणबी मराठा दाखले मिळालेले आहेत ते, आणि शिंदे सरकारांनी काल सुद्धा सांगितलं की आम्ही मराठा समाजाला कुणबी दाखले देतोय, परंतु कुणबी समाजाला मराठा कुणबी हा दाखला आपल्याला ऑलरेडी अगोदरच मिळत होता। ज्यांच्या कुणबी नोंद आहेत त्या सगळ्यांना हा दाखला मिळत होता। त्याच्यामुळे त्यांनी त्यात काय एक्स्ट्रा काही केलं नाही, उगाच फुकटच्या भुशारक्या मारून त्यांनी आपल्यात मतभेद निर्माण करण्याचं काम केले। त्याच्यामुळं आपल्याला त्यांच्या भूलथापांना बळी पडायचं नाही, आपला हा लढा चालू ठेवायचा आहे। 1990 साली मंडल आयोग स्थापन झालं। मंडल आयोगाने 1990 साली जो अहवाल सादर केला त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ओबीसीला पुन्हा 16% प्लस म्हणजे 32% आरक्षण दिलं, जे मराठा समाजाचं स्वतःचं हक्काचं आहे आणि ते आरक्षण आपल्याला मिळवायचं। त्या 16%साठी आपण भांडतोय, ओबीसी मध्येच आम्हाला 16% मिळालं पाहिजे। या एका मागणीसाठी आपण सर्वजण एक आलोय। इथं आलेल्या सर्व ग्रामस्थांचं पिंपळे तोंडल कोडीत खळत आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला, हा लढा मजबूत केला। ही ऐतिहासिक सासवडची भूमी आहे। या भूमीत आपण 2015-16 साली सुद्धा 100 दिवसाचं उपोषण केलं। त्या उपोषणाचं सुद्धा
संपूर्ण राज्याने शासनाने दखल घेतली होती आणि आपण 2016 साली सुद्धा सगळ्या मराठा समाजाने एकत्र येऊन लाखोंचे मोर्चे काढले. 58 आपण लाखोंचे मोर्चे काढले, परंतु या मोर्चाला आपल्याकडे नेतृत्व नव्हतं. आपण कोणाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढतोय कोणालाच काय माहित नव्हतं. परंतु आपण आता आंतरवली सराटीतील मनोजदादा जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर आपण आपला नेता निवडलाय आणि हा नेता, या नेत्याच्या नियमावलीनुसार हा आरक्षणाचा लढा आपण 100% जिंकणार याची मला खात्री आहे. धन्यवाद.